अहिल्यानगर शहरात भटक्या आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उद्योजक प्रशांत बुराडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत रेबीज लसीकरण या शिबिराचं आयोजन केलं होतं। या शिबिराचं उद्घाटन उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी उपमहापौर यांनी प्रशांत बुराडे यांच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं। सामाजिक कामासोबतच आपण राजकारणातही मेन स्ट्रीम मध्ये सक्रिय व्हा असा सल्ला देखील दिला। आपण जो उपक्रम राबवत आहात हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। रेबीज हा प्राण्यांमधून माणसांपर्यंत पसरणारा अत्यंत भयंकर आणि जीवघेणा आजार आहे। विशेषतः भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे हा धोका अधिक वाढतोय आणि यामुळेच लोकांमध्ये जनजागृती होणं आणि अशा प्राण्यांचं लसीकरण होणं हे देखील फार महत्त्वाचं आहे। अहिल्यानगर मधील गुलमोहर रोड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये पाळीव कुत्रे, मांजरे तसेच भटक्या प्राण्यांना मोफत रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली। वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण प्रक्रिया यावेळी पार पडली। नागरिक आणि प्राणी प्रेमींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। यावेळी माजी नगरसेवक नितीन शेलार, महेश शेठ गुगळे, नीरज राठोड, हर्षल बोरा, लक्ष्मीकांत तिवारी, देवेंद्र धुताटे, लखन फुंडे, शिवा शिंदे आणि ईश्वर शिंदे तसेच राहुल मुत्ता यांची विशेष उपस्थिती होती। आरोग्यदायी आणि सुरक्षित समाज घडवण्यासाठी केवळ माणसांचेच नव्हे तर प्राण्यांचे देखील आरोग्य जपले पाहिजे आणि यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे असं देखील यावेळी उपस्थितांचं म्हणणं आलं। उद्योजक प्रशांत बुराडे यांचं मोफत रेबीज लसीकरणाच्या शिबिराचं हे यंदाचं दुसरं वर्ष होतं। आपल्या उपक्रमाचा अनावश्यक खर्च टाळत या ठिकाणी उद्योजक प्रशांत बुराडे यांनी सामाजिक संदेश देत एका अनोख्या उपक्रमाचं शहरामध्ये आयोजन केल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून भरभरून असं कौतुक होत आहे। आपले सर्वांचे लाडके मित्र प्रशांतजी बुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अहिल्यानगर येथे रॅबीज कॅम्प या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण वाढदिवसाच्या दिवशी असा एक सामाजिक उपक्रम घेणं ही खरं म्हणजे सध्या काळाची बी गरज आहे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी। कारण हल्लीच्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो वाढदिवस म्हटले की मोठे मोठे DJ, पार्टी, इतर बाकीचे कार्यक्रम लोक करत असतात, परंतु कुठंतरी आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो। वॅक्सिनेशन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे। खरं म्हणजे हे दुसरं वर्ष आहे ना, तर मी त्यांचे मनापासून आभार मानतो की एक चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे। निश्चितच आपल्या वाढदिवशी जो हा उपक्रम चालू झालेला आहे तो आपण वर्षभर कसा सुरू ठेवता येईल आणि या आपल्या संकल्पनेतून आणखी काय आपलं करता येईल का यासाठी सुद्धा आपण निश्चितच प्रयत्न करू। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे सर्व आमचे मित्रपरिवार, भाजपा व्यापारी आघाडीचे सर्व पदाधिकारी, आमचे नितीन दादा, हर्षल शेठ, महेश शेठ, नीरजजी, आमचे तिवारी साहेब, सगळेच राहुलजी असतील, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। एक चांगला कार्यक्रम माझे शालेय आणि कॉलेज जीवनातील मित्र त्यांचे मी स्वागत करतो आणि या निमित्त व्हिडिओ समोरच सांगतो, आत्ता जरी त्यांनी मला घरी जाऊ म्हटले असतील तर पुढच्या वेळेस आपण निश्चितच वेगळ्या कार्यक्रमासाठी काहीतरी बोला, कारण आज यांचा कार्यक्रम आहे। यांच्या कार्यक्रमात तुम्ही तिकडे घेऊ नका, तुम्ही सेपरेट काहीतरी ठेवा, कारण सामाजिक देणं राजकीय माणसाचं काम नसतं, हे सर्वसामान्य माणसाचंही काम असतं। असं काहीतरी उपक्रम तुम्ही ठेवा, निश्चितच त्यावेळेस मी तुमच्याकडे येईन। पुन्हा एकदा मी बुराडे साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। साईबाबांचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण होत आणि निश्चितच पुढील काळामध्ये आज जरी ते संघटनेत काम करत असतील तरी भविष्यामध्ये राजकारणामध्ये त्यांच्या विचाराचा माणूस राजकारणात असणं म्हणजे खूप गरजेचं आहे। निश्चितच आम्ही पक्ष म्हणून कायम तुमच्या पाठीशी आहोत। आपण पुढे या, वेगवेगळे कार्यक्रम करा आणि मेन स्ट्रीममध्ये, आता व्यापारी आघाडीतून मेन स्ट्रीममध्ये येण्याचं देखील मी आजच तुम्हाला निमंत्रण देतो वाढदिवसा दिवशी। तसं मेन स्ट्रीमपेक्षाही तुमचं बरोबरीने व्यापारी आघाडीचं काम चालतं नितीन दादा, तरीसुद्धा तुम्ही तुमच्यासारखे वैचारिक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असेल, निश्चितच पक्षाला त्यांची गरज आहे। त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो। दरवर्षीप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षी आपण रेबीज कॅम्प ठेवला होता, हे आपलं दुसरं वर्ष आहे। रेबीज बद्दल जनजागृती करणं शक्यतो म्हणजे डॉग्समध्ये जे रेबीज आजार आहे ते कोणाला लवकर लक्षात येत नाही। तो म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आपल्या घरी कुत्रे, आता ह्याला काय होणार नाही, तर या भ्रमात आपण असतो। आणि जेव्हा माणसांमध्ये तो रेबीज म्हणून रोग जो येतो पण त्याला कुठलं मेडिसिन, प्रॉपर मेडिसिन नाही,
म्हणून आपण डॉग्स असन कॅट असन मागच्या 2 वर्षापासून आपण हा सामाजिक उपक्रम राबवत आहोत. आणि जे आपण रेबीज कॅम्प घेतोय तो एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे आपण त्याचं कोणतंही शुल्क घेत नाही. बाहेर तुम्हाला जर वॅक्सिन घ्यायचं झालं तर 400-500 रुपये एका वॅक्सिनेशनचा खर्च येतो. मागच्या वर्षी पण आम्ही जवळपास 200 डॉग्स 180-200 डॉग्सपर्यंत वॅक्सिनेशन केलते. आता यावेळेस पण आमचा मानस आहे की तेवढेच डॉग व्हायला पाहिजे. हळूहळू डॉग्स येतात ते. आणि उपमहापौर साहेब पण आता येऊन गेले. त्यांनी पण या अवेअरनेसबद्दल आपलं कौतुक केलं. तर येणाऱ्या काळात पण आपण जास्तीत जास्त कसे कॅम्प्स घेता येईल त्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.